अनुच्छेद 356 जे राज्यामध्ये आणीबाणी, थोडक्यात राष्ट्रपती राजवट आपण ज्याला म्हणतो, ती 356 अनुच्छेदान्वये राज्यामध्ये जिथे आवश्यकता असेल तिथे लावल्या जाऊ शकते. कुठल्या परिस्थितीत लावल्या जाऊ शकते, त्याचे काय परिमाण आहेत आणि परिणाम काय आहे. परिमाण आणि परिणाम या दोन्ही गोष्टींचा विचार या 356 अनुच्छेदामध्ये केलेला आपण आज पाहणार आहोत. आज दिनांक 2 मार्च 2022, 106व सलग संविधान पारायणाचं पुष्प गुंफत असताना आपण अनुच्छेद 356 अभ्यासाला घेतल्यावर असं दिसेल की राज्यातील संविधानिक यंत्रणा बंद पडल्यास त्याबाबत तरतुदी. खूपदा आपल्याला वर्तमानपत्रामधून हाकाट्या वाचायला मिळतात, अनेक माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून त्या ऐकायला मिळतात, बघायला मिळतात की संविधानिक यंत्रणेचा बोजवारा किंवा संविधानिक यंत्रणा ही कुचकामी ठरलेली आहे. आता इथे प्रश्न असा पडतो की संविधानिक यंत्रणा म्हणजे नेमकेपणाने काय आणि खऱ्या अर्थाने ती बंद पडणे, त्याच्या बंद पडण्याची खरी कारण काय. तर पहिला आपण बघूया की खरी कारण म्हणजे अंतर्गत राजकीय डावपेच, अंतर्गत राजकारण, एका पक्षाने दुसऱ्या पक्षावर कुरघोडी करण्याची कटनीती, या सगळ्या बाबी या संविधानिक यंत्रणा बंद पडण्याची कारण म्हणून आजपर्यंत निष्पन्न झालेल्या आपण बघतो. किंवा त्या दृष्टीने काही प्रबल सक्षम राजकीय पक्षांचा प्रवास चाललेला आहे, हे आपल्याला सद्यस्थिती महाराष्ट्राच्या अनुषंगाने बघायला मिळते. ही स्थिती वेळ प्रसंगी काही राज्यांमध्ये सुद्धा आपल्याला दिसते, जिथे सरगर नावाचे एक बीजेपीचे खासदार ज्या पद्धतीने एका रेप आणि मर्डर केसमध्ये इन्व्हॉल्व झाले, त्यानंतर सिरीज ऑफ मर्डर्स सुरू झाल्या, इथपर्यंत की खूप मोठं लांबलचक सगळं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं. एका माणसाचं, एका पक्षाचं, एका प्रबल समूहाचं, एका प्रबल प्रवृत्तीचं, आणि शेवटी सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करून राज्यातल्या यंत्रणांना वेळीच पायबंद घालून त्यांचा बेबंदशाहीला एक प्रकारे अटकाव करण्यासाठी काही तपास स्वतःच्या नेतृत्वाखाली, स्वतःच्या निदर्शनाखाली करून घ्यावे लागले. त्यावेळी आपल्याला असं दिसतं की राज्यातली ती यंत्रणा काय करत होती आणि राज्याच्या त्या यंत्रणेचं काय काम होतं. खरंच ती संविधानिक यंत्रणा होती का, आणि संविधानिक यंत्रणा ही बंद पडलेली आहे किंवा संविधानिक यंत्रणा व्यवस्थित काम करत नाहीये, अशी परिस्थिती निष्पन्न झाली होती का. आता एका बाजूला संविधानिक यंत्रणा म्हणून ज्याचा आपण विचार करतो, तर संविधानिक यंत्रणेमध्ये प्रामुख्याने या 3 यंत्रणा येतात. पहिली कायदे मंडळ, दुसरी कार्यकारी मंडळ, लेजिस्लेटिव्ह, नंतर एक्झिक्युटिव्ह, आणि तिसरी ज्युडिशियरी. ज्युडिशियरीला आता आपल्याला यावेळी कळायला पाहिजे की ज्युडिशियरी ही एक इंडिपेंडंट आणि स्वायत्त यंत्रणा जी ठेवलेली आहे ती यासाठी की या संविधानिक यंत्रणांवर न्यायिक स्वरूपाचा वचक जिचा असावा ती ज्युडिशियरी आहे. म्हणून ज्युडिशियरी ही संविधानिक यंत्रणा निश्चितपणे आहे, परंतु ते राज्य किंवा केंद्र यांच्या कार्यकारी अधिकाऱ्याच्या कक्षेत येत नाही, तशीच ती कायदेमंडळीय कक्षेत सुद्धा येत नाही. आणि म्हणून काही त्यांचे व्यापार, काही त्यांचे व्यवहार जर न्यायिक व्यवस्थेचे बघितले तर संसदेला कायदे करण्याचा अधिकार आहे, तेवढ्या पुरता आहे, परंतु दैनंदिन कामकाजामध्ये आणि आता हा आणीबाणीच्या जिथे राष्ट्रपती राजवट ही राज्यामध्ये लागू होते त्या काळामध्ये न्यायिक व्यवस्थेला स्पर्श होऊ दिलेला नाही, ती काळजी आपल्या संविधानाने घेतलेली आहे. म्हणून एक न्यायिक यंत्रणा बाजूला ठेवली तर दुसऱ्या ज्या 2 यंत्रणा राहतात, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ. कायदे मंडळावरही विशेष याचा प्रभाव होत नाही, कारण कायदे मंडळामध्ये लोकप्रतिनिधी असतात आणि त्या ठिकाणी बहुमताने कायदे पारित केले जातात. 342 पासूनचे अनुच्छेद आपण सगळे बघितले की कायदे मंडळी अधिकार हे राज्याचे अबाधित आहे, त्याच्यावर विनासायास विनाकारण संसदेचं आधिपत्य किंवा संसदेचं अतिक्रमण होत नाही, तसं होताना आपल्याला दिसत नाही. आणि मग जी एक महत्वाची संविधानिक यंत्रणा राहते, ज्या संविधानिक यंत्रणेचा उल्लेख इथे केलेला आहे आणि त्या संविधानिक यंत्रणेला ग्रहित धरून, अपेक्षित धरून आणीबाणीची
लागू आणीबाणी जी अंमलबजावणी करण्यात येऊ शकते त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवटीद्वारे, ती आहे कार्यकारी मंडळ. त्याच्यामध्ये सर्व तुमच्या जिल्ह्याचे प्रशासन जिल्ह्याचं प्रशासन बघितलं तर प्रामुख्याने नागरी आणि पोलीस प्रशासन हे दोन प्रशासन आपल्या डोळ्यासमोर येतात. म्हणजे IAS आणि IPS. आणि यावरून आपल्या लक्षात येतं की IAS आणि IPS या सेवांना विशेष प्रावधान 312 अनुच्छेदामध्ये जे दिलेलं आहे, 310, 311, 312, 313 हे अनुच्छेद आपण ज्यावेळी बघितले तेव्हा UPSC आणि तिथून निर्माण होणाऱ्या केंद्रीय सेवा याची आपण तरतुदी आणि त्याचं प्रावधान ज्या पद्धतीने विवेचन केले तर आपल्या लक्षात येतं की खऱ्या अर्थाने कार्यकारी यंत्रणा आहे, संविधानिक कार्यकारी यंत्रणा जी प्रामुख्याने राज्यामध्ये प्रभावीपणे राबवली जाते, ती आहे एक सिव्हिल आणि दुसरी पोलीस सर्व्हिसेस. म्हणजे नागरी सेवा ज्या IAS अधिकाऱ्यातर्फे जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून बजावल्या जातात आणि पोलीस सेवा ज्या जिल्हा प्रमुख पोलीस प्रमुख जे असतात त्यांच्या माध्यमातून पारित पाडल्या जातात. या दोन सेवा खऱ्या अर्थाने संविधानिक यंत्रणा म्हणून कार्यकारी मंडळाचा एक प्रमुख भाग आहे. आणि या यंत्रणा पुढे जाऊन जर आपण बघितल्या तर सगळ्या तपास यंत्रणा आहेत, मोस्टली पोलीस एस्टॅब्लिशमेंट. आणि हे पोलीस एस्टॅब्लिशमेंट जर वेगळ्या मार्गाने काम करत असेल, संविधानिक दृष्टीने काम करत नसेल, तर संविधानिक यंत्रणा त्या राज्यातली बंद पडलेली आहे असं निखालस म्हणता येणार नाही. संविधानिक यंत्रणेमध्ये काहीतरी बिघाड आहे, पण जो रिपेरेबल लिमिट्स मध्ये आहे, ज्याला आपण दुरुस्त करू शकतो किंवा दुरुस्तीच्या मर्यादेमध्ये बिघाड आहे. दुरुस्तीच्या सगळ्या ज्या काही क्लुप्त्या आहेत त्याही संविधानानेच दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे संविधानिक यंत्रणा बिघडणे आणि संविधानिक यंत्रणा बंद पडणे हा प्रघात आपण या ठिकाणी प्रामुख्याने लक्षात घेऊया की संविधानिक यंत्रणा बंद पडणे असा जो शब्द प्रयोग आपल्या संविधानाने वापरलेला आहे, त्या संविधानाबद्दल आपण आज विवेचन करणार आहोत. इंग्रजीमध्ये शब्द वापरला आहे प्रोव्हिजन इन केस ऑफ फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी. फेल्युअर म्हटलंय, सबसेल बंद पडणे, बिघडणे, रिपेरेबल लिमिट्स मध्ये असणे, त्याच्यामध्ये दुरुस्ती करल्या जाऊ शकते असं असणे, त्यावेळी संविधानिक यंत्रणा पूर्णपणे बंद पडली असं आपल्याला म्हणता नाही. आता ही दुरुस्ती कशा स्वरूपाची असते तेही बघून आपल्याकडे उदाहरण आहेत. सुशांत सिंगचा आत्महत्या किंवा केस, आत्ताची रिसेंट उदाहरणं घेतली तर आपल्याला ते चटकन लक्षात येईल की संविधानिक यंत्रणा बिघडणे आणि बंद पडणे. मुंबई पोलीस, राज्य सरकारची पोलीस यंत्रणा त्याच्यावर तपास करत होती, त्याच्यावर अनेक प्रकारे आक्षेप घेण्यात आले. बिहारमध्ये FIR झाली, बिहारचे अधिकारी आले, त्या अधिकाऱ्यांना इकडे कोरोना खाली अटक झाली, त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं. बाकीच्या काही गोष्टी ज्या अशा होत्या त्या तत्कालीन जे आयुक्त होते परमबीर सिंग त्यांच्या विरुद्ध काही एलिगेशन्स लावण्यात आले आणि अशा प्रकारे कथ्याकूट आपण रोजच्या रोज मीडियामध्ये सुशांत सिंगचा बघत होतो. म्हणजे जणू काही मुंबई पोलीस किंवा महाराष्ट्रातले पोलीस सुशांत सिंगची केस वेगळ्याच मार्गाने तपास करत आहे आणि मग त्याच्यामध्ये एक घाणेरडं राजकारण शिरण्याचा जो प्रकार झाला की त्याच्यामध्ये राजकीय जे नेते आहेत, इथले सत्ताधीश आहेत, त्या सत्ताधीशाची काही लेकरं बाळ, त्यांचं काही नातेवाईक किंवा त्यांचे काही हितसंबंध जडलेले आहेत, त्याच्यावरून त्या यंत्रणा अशा करत आहे, अशाही प्रकारचे एलिगेशन्स लेवल खूप गेल्या. पण त्या परिस्थितीमध्ये आपल्या एक लक्षात येतं की हा तपास CBI कडे देण्यात आला, म्हणजे केंद्रीय यंत्रणाकडे देण्यात आला. दॅट इज द रिपेअर. ती दुरुस्ती झाली. संविधानिक यंत्रणा बंद पडली का? नाही. तर संविधानिक यंत्रणा थोडीशी बिघडली होती. एका केस मधून असं निष्पन्न होत नाही की संविधानिक यंत्रणा बंद पडली. संविधानिक यंत्रणेमध्ये काम करणारे 70-80 हजार पोलीस अधिकारी पूर्ण महाराष्ट्रातले कुचकामी झाले आणि कुठेच तपास नीट होत नाहीये आणि सगळेच तपास बरबटलेले आणि सगळेच तपास राजकीय हेतूने होतात असं म्हणायला जागा नाही. संविधानिक यंत्रणा बंद पडणे, संविधानिक यंत्रणा बिघडणे, ज्याला रिपेअर करता येतं त्याला बंद पडली असं म्हणता येणार नाही. आणि म्हणून आपण बघितलं की CBI कडे तपास गेल्यानंतर CBI त्या तपासामध्ये काय जे निष्पन्न केलं असेल तो भाग असो, तो बाकीचा
वेगळ्या विवेचनाचा वेगळा विषय होईल. परंतु संविधानिक यंत्रणा बंद पडणे या संज्ञेचा अर्थ आपण नीट लक्षात घेतला पाहिजे. तिन्ही बाबींचा विचार केला तर सर्वात प्रमुख, राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागण्यासाठी जर महत्वाची कुठली यंत्रणा असेल तर ती कार्यकारी आहे आणि त्याही दृष्टीनं ती जास्तीत जास्त पोलीस प्रशासन आहे. म्हणून कायदा सुव्यवस्था, अराजकमय परिस्थिती, जे काही शब्द संविधानामध्ये वापरलेले आहेत त्याचा आपण विचार केला तर दिसेल की हे सगळं त्या त्या राज्यातल्या पोलीस यंत्रणेवर आहे. म्हणून पोलीस यंत्रणा ही संविधानातली एक अशी एकमात्र यंत्रणा आहे की ज्या यंत्रणेचा फलस्वरूप परिणाम हा चांगला किंवा वाईट तक्षणी नजरेत येईल अशा प्रकारचा होतो. इतर यंत्रणा त्या मानाने थोड्याशा सबसिडरी लेवलला घेतल्या तर एक पूरकत्व त्यांना तसं मिळतं. म्हणजे त्या यंत्रणेमध्ये बिघाड झाला, एखाद्या तहसीलदार असेल, एखादा कलेक्टर असेल, एखादा वन खात्याचा अधिकारी असेल, एखाद्या शिक्षण खात्याचा अधिकारी असेल, एखाद्या आरोग्य खात्याचा अधिकारी असेल, तर त्यावेळेचे जे परिणाम आहे ते इतके सकृदर्शनी स्पष्टपणे रस्त्यावरच्या अराजकामध्ये परावर्तित होताना दिसत नाही. पण पोलीस यंत्रणा जर फेल्युअर असेल तर त्या दृष्टीने तिचे अराजकमय परिणाम हे रस्त्यावर सकृतदर्शनी दिसतात. आणि म्हणून पोलीस यंत्रणा ही खरंच एक महत्वाचा राज्य प्रशासनाचा, राज्य शासनाचा कणा आहे असं म्हटल्यास काहीही वावगं होणार नाही. आणि म्हणून गृह खातं जे एक प्रमुख महत्वाचं मंत्रालय आहे, ज्या मंत्रालयामध्ये पोलीस यंत्रणा काम, त्यातल्या त्यात एक महत्वाचा संदर्भ इथे लक्षात घ्यायचा की कुठल्याही भारताच्या राज्यामध्ये, महाराष्ट्रातच नव्हे तर कुठल्याही भारताच्या राज्यामध्ये किंवा केंद्र शासनाच्या शासन प्रणालीमध्ये कुठेही पोलीस यंत्रणेला स्वायत्ततेचा, ऑटोनॉमस असा दर्जा देण्यात आलेला नाही. ही यंत्रणा सदा न कदा राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या मिनिस्टेरियल अखत्यारीमध्येच काम करते. आणि म्हणून याच्यावर वर्चस्व हे राजकारण्यांचं असतं. आणि म्हणून या यंत्रणेला हाताशी धरून या यंत्रणेच्या माध्यमातून बरचसं राजकारण राज्यांमध्ये किंवा केंद्राच्या ठिकाणी केलं जातं, हेही आपण उघड्या डोळ्यांनी बघतो आहोत. संविधान पारायण करत असताना, संविधानातल्या तरतुदी लक्षात घेत असताना, संविधान कुचकामी आहे, संविधान काही करत नाही असं एका बाजूला म्हणणं आणि दुसऱ्या बाजूला आपण संविधानाच्या रक्षणासाठी काय करतो याचा विचार जर केला तर कालच आपण जे महामहिम राज्यपाल महाराष्ट्राचे माननीय भगतसिंह कोश्यारी साहेब यांच्याबद्दलचं विवेचन बघितलं. त्यांची मुक्ताफळ छत्रपती महाराजांच्या बाबतची रामदास स्वामीच्या बाजूनी ती उधळली गेली, त्याचा आपण फार चांगल्या पद्धतीने परामर्श याच्यामध्ये घेतलेला आहे की संविधान टिकवण्याची, संविधान पूर्ववत आहे तसं चालवण्याची, संविधानाच्या तरतुदीप्रमाणे शासन आणि प्रशासनाचा कारभार करण्याची खरी जबाबदारी ही राज्याच्या सत्तेत असलेल्या नेतृत्वाची असते. ती जबाबदारी नीतिमान कायम करणारी जबाबदारी असते, नैतिक जबाबदारी असते. आणि जेव्हा हे मॉरल प्रिन्सिपल्स आपण संविधानातले पायदळी तुडवतो तेव्हाच हे असे आणीबाणी सदृश्य प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतात. अन्यथा हे प्रश्न येण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून शासनातलं असो की पोलीस प्रशासनातलं असो, नागरी प्रशासनातलं असो, शिक्षण क्षेत्रातल्या प्रशासनातलं असो, आरोग्य क्षेत्रातलं असो, वरिष्ठ पातळीवरचं नेतृत्व कसं आहे यावर फार मोठा परिणाम आपल्याला दिसून. मला आठवतं पोलीस खात्यामध्ये जी काही मोजकी नावं आहेत त्याच्यामध्ये रिबेरो साहेबांचं नाव असेल, कमिशनर मेंडोन्सा साहेबांचं नाव असेल, पडसर्गीकर असतील, अहमद जावेद सारखा व्यक्ती असेल, हे एक अतिशय निष्णात नेतृत्व समजलं जातं. आणि या नेतृत्वाच्या माध्यमातून जो प्रशासकीय कारभार पोलीस खात्याचा हाताळला जातो किंवा त्यांना तसा दिला जातो, त्यामध्ये तुम्हाला दिसेल की अशा लोकांच्या कारकिर्दीमध्ये व्यवस्थित सगळं चाललेलं आहे. पण नेतृत्वहीन किंवा नेतृत्व करण्याची पूर्णतः क्षमता नसलेले लोक जेव्हा अशा पदावर असतात तेव्हा काय अनागोंदी माजू शकते हे आपल्याला परमबीरच्या प्रकरणामधून निष्पन्न झालेलं आहे. तसे अनेक असे लोक आहेत ज्यांच्या प्रकरणातून निष्पन्न झाले. आणि हल्लीच जे राज्यामध्ये वरिष्ठ पातळीवर फेरबदल झालेले आहे की हेमंत नगराळे यांना
आयुक्त पदावरून बदली देऊन त्या ठिकाणी संजय पांडे हे जे राज्याचे माजी महासंचालकाचा पदभार त्यांच्याकडे होता ते अधिकारी तिथे स्थानापन्न करण्यात आलेले आहे. असे बदल वेळ परत्वे होतात. त्यावेळी सीना बोराचं प्रकरण होतं तेव्हा फडणवीस सरकारने मारिया हे कमिशनर सुद्धा अशाच प्रकारे बदलले होते. म्हणजे या ठिकाणी सांगण्याचा मुद्दा असा आहे की नेतृत्व जे अशा प्रशासकीय युनिटचं आहे, विशेषतः पोलीस युनिटचं आहे, ते निरतिशय महत्वाचं असतं. म्हणून इंडियन पोलीस सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्यांवर संविधानाची नैतिक जबाबदारी ही सगळ्यात जास्त असते. तेवढीच ती श्रेष्ठही असते आणि तेवढीच ती दर्जात्मकही असते. या गोष्टीचा विचार एवढ्यासाठी की संविधानिक यंत्रणा बंद पडणे म्हणजे नेमकं काय. आता पुढे बघूया. पारायणामध्ये आपण बऱ्यापैकी हळू जातो आहे, कारण प्रत्येक गोष्ट ही विवेचनात अशा पद्धतीनं मांडणी व्हावी की जेणेकरून तुमच्या मनातले प्रश्न क्षमावेत किंवा तुम्ही विचार करायला प्रवृत्त व्हावे. या दोन मूळ उद्देशावरून आपण चालू चालू करूया की समभाग 1 अनुच्छेद 356 असं म्हणतो, जर राज्याचे शासन या संविधानाच्या तरतुदींना अनुसरून चालवणे शक्य नाही अशी परिस्थिती उद्भवली आहे, याबाबत त्या राज्याच्या राज्यपालाकडून अहवाल मिळाल्यावरून किंवा अन्यथा किंवा अन्यथा इतर काही बाबतीवरून राष्ट्रपतीची खात्री झाली तर राष्ट्रपतीला उद्घोषणेद्वारे त्या राज्याच्या शासनाची सर्व किंवा त्यापैकी कोणतीही कार्ये आणि राज्यपाल अथवा राज्यातील राज्य विधानमंडळाकडून अन्य कोणताही निकाय, बोर्ड एखादं आस्थापना किंवा प्राधिकारी यांच्या ठायी निहित असलेले अथवा त्याला वापरता येण्यासारखे सर्व किंवा त्यापैकी कोणतेही अधिकार स्वतःकडे घेता येतील. कोणाला? राष्ट्रपती. तेव्हा शासन यंत्रणा संविधानिक तरतुदी अनुसार चालवणे शक्य नसेल तेव्हा राष्ट्रपतीला घेता येईल. दुसरं लिहिलंय, ज्या राज्याच्या विधानमंडळाचे अधिकार संसदेच्या प्राधिकाराद्वारे किंवा त्या अन्वये वापरण्यात येतील असे घोषित करता येईल. राज्याचे विधिमंडळीय अधिकार निलंबित करून, सस्पेंड करून राज्याला संसदेच्या पारित केलेल्या कायद्याप्रमाणे कारभार चालवता येईल असं घोषित करता येईल. हे निर्णय राष्ट्रपतीला घेता येतील. तिसरं आहे, त्या राज्यातील कोणताही निकाय किंवा प्राधिकारी याच्याशी संबंधित असलेल्या या संविधानाच्या कोणत्याही तरतुदीचे प्रवर्तन संपूर्णतः किंवा अंशतः निलंबित करणाऱ्या तरतुदीसह उद्घोषणेची उद्दिष्टे अंमलात आणण्याकरता राष्ट्रपतीला आवश्यक किंवा इष्ट वाटतील अशा अनुषंगिक व प्रभावी तरतुदी करता येतील. त्या अनुषंगाने म्हणजे राज्याची संविधानिक यंत्रणा बंद पडलेली आहे, त्या अनुषंगाने तिची दुरुस्ती आणि त्या यंत्रणा पूर्ववत कार्यरत करण्यासाठी जे काही इतर संविधानिक किंवा वैधानिक नियम, अधिनियम, कायदे करता येईल असं राष्ट्रपतीला वाटतं, हे कायदे सुद्धा राष्ट्रपतीला संसदेच्या माध्यमातून त्या राज्यापुरते पारित करून घेता येतील. परंतु असे की राष्ट्रपतीला उच्च न्यायालयाच्या, हे या ठिकाणी फार महत्वाचं आहे, राष्ट्रपतीला उच्च न्यायालयाच्या ठायी निहित असलेले किंवा त्याला वापरता येण्यासारखे कोणतेही अधिकार स्वतःकडे घेण्यास अथवा उच्च न्यायालयाशी संबंधित असलेल्या या संविधानाच्या कोणत्याही तरतुदीचे प्रवर्तन संपूर्णतः किंवा अंशतः निलंबित करण्यास या खंडातील कोणतीही गोष्ट प्राधिकृत करणार नाही. न्यायिक व्यवस्थेमध्ये काही कायदे विषयक संविधानिक किंवा वैधानिक बदल अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रपतींना करता येणार नाही. म्हणजेच राज्यात अराजक माजलंय, राज्याची शासन प्रशासन प्रणाली संविधानानुसार काम करत नाहीये आणि म्हणून हे केलंय, तर कोणीतरी एक न्यायनिवाडा करणारी ऑथॉरिटी पाहिजे आणि म्हणून त्या ऑथॉरिटीला अबाधित ठेवण्यासाठी तिला स्पर्श करू नका, ती आहे तशी राहू द्या, त्यासाठी या 356 अनुच्छेदानी समभाग 2 मध्ये जे बंधन घातलेली आहे ती बंधन अशी आहे की राष्ट्रपती हे उच्च न्यायालयाच्या कार्यकक्षेत कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ करणार नाही.
प्रश्न या ठिकाणी येतो, मग खालच्या न्यायालयांचं काय? खालची न्यायालय ही तशी उच्च न्यायालयाच्या अधिपत्याखाली असतात. त्याच्यामुळं उच्च न्यायालयात जर ढवळाढवळ करता येणार नसेल तर खालच्या न्याय व्यवस्थेमध्ये सुद्धा ती करता येणार नाही, हेही तितकंच समजून घेण्यासारखं आहे. पुढे आहे, अशी कोणतीही उद्घोषणा नंतरच्या उद्घोषणेद्वारे रद्द करता येईल किंवा बदलता येईल. नंतरच्या उद्घोषणेद्वारे म्हणजे राष्ट्रपती राजवट लागू केली की राष्ट्रपतीला कुठल्याही आदेशान्वये बदलता येईल, त्याच्यामध्ये बदल करता येईल. राष्ट्रपती राजवट ही जास्तीत जास्त किती काळासाठी असावी त्याचं आपण पुढचं विवेचन वाचणार आहोत. त्यापूर्वी संभाग 2 मध्ये हे नमूद केलेलं आहे की एकदा राष्ट्रपती राजवटीची उद्घोषणा एखाद्या राज्यात लागू केली ती त्याच्यानंतर केव्हाही आदेश करून राष्ट्रपतीला बदलवता येईल. संभाग 3 असं म्हणतो, या अनुच्छेदान्वये प्रत्येक उद्घोषणा संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवण्यात येईल आणि जेव्हा ती उद्घोषणा पूर्वीच्या उद्घोषणेस रद्द करणारी उद्घोषणा नसेल त्या बाबतीत 2 महिने संपताच ती उद्घोषणा तो कालावधी संपूर्ण संपण्यापूर्वी संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या ठरावाद्वारे तिला मान्यता देण्यात आली नसेल तर अंमलात आणण्याचे बंद होईल. संसदेचा या ठिकाणी राष्ट्रपतींच्या आदेशावर असणारा हा वचक आहे. राष्ट्रपतीला संविधानाने कंपल्सरी केलेलं आहे की अशी उद्घोषणा आणीबाणीची राष्ट्रपती राजवटीची जर तुम्ही एखाद्या राज्यामध्ये करत असाल तर तो ठराव कारणासह तुम्ही संसदेच्या दोन्हीही सभागृहासमोर मांडला पाहिजे आणि संसदेच्या दोन्हीही सभागृहाने तो 2 महिन्याच्या आत 2 महिन्याच्या कालावधीमध्ये पारित केला पाहिजे, संमत केला पाहिजे आणि जर तो संमत केला नसेल तर अशा प्रकारे राष्ट्रपती राजवटीचा जो आदेश आहे तो रद्द समजण्यात येईल. म्हणजे संसदेला ते अधिकार दिलेले आहे. संसद ही सर्वोच्च बॉडी आहे. लोकप्रतिनिधीची एक अशी आस्थापना आहे की ज्या आस्थापनेमध्ये सगळ्या प्रकारचे संविधानिक आणि वैधानिक कायदे करण्याचे अधिकार एकवटले आहे आणि म्हणून हे अधिकार संसदेला दिलेले आहे, जिथे संसद 2 महिन्याच्या आत असा निर्णय घेऊ शकते. परंतु त्याला एक परंतु असा आहे की संसदेचं जे एकंदर स्ट्रक्चर आपण बघितलं, इतरही अनुच्छेदामध्ये याच्या आधी आपण याचा उल्लेख केला, हे एवढ्यासाठी सांगतो की तेच रिपीट 2 वेळा या अनुच्छेदामध्ये 356 मध्ये झालेलं आहे की संसदेची 2 सभागृह, राज्यसभा आणि लोकसभा, त्याच्यामध्ये राज्यसभा ही कधीही बंद पडत नाही, ती सदा सदैव चालू राहते. पण लोकसभा ही विसर्जित होऊ शकते, विसर्जभा ही बंद पडू शकते आणि जिथे लोकसभा विसर्जित होण्याची परिस्थिती असते त्या ठिकाणी काय तरतूद असावी, त्यासाठी हे दुसरं परंतुक आहे. परंतु असे की जर पूर्वीची उद्घोषणा रद्द करणारी उद्घोषणा नसणारी अशी कोणती उद्घोषणा म्हणजे रद्द न झालेली जेव्हा लोकसभा विसर्जित झालेली आहे अशा काळात जारी केली गेली असेल किंवा या खंडात निर्देशिलेल्या 2 महिन्याच्या कालावधीत लोकसभेचे विसर्जन झाले तर आणि जर राज्यसभेने उद्घोषणेस मान्यता देणारा ठराव पारित केला असेल तर तो कालावधी संपण्यापूर्वी लोकसभेने अशा उद्घोषणेबाबत कोणताही ठराव पारित केला नसेल तर लोकसभा ती पुन्हा गठीत झाल्यानंतर प्रथम ज्या दिनांकास भरेल त्या दिनांकापासून 30 दिवस संपताच ती उद्घोषणा उक्त 3 दिवसाचा कालावधी संपण्यापूर्वी त्या लोकसभेनेही त्या उद्घोषणेस मान्यता देणारा ठराव पारित केला नसेल तर अंमलात असण्याचे बंद होईल. म्हणजे 2 महिने हा कालावधी आपण संसदेला दिलेला आहे. पण जिथे लोकसभा विसर्जित असेल तेव्हा संसद आहे, कारण संसदेचं एक सभागृह आहे, म्हणजे राज्यसभेवरच ही जबाबदारी येते आणि राज्यसभा त्याप्रमाणे तो ठराव पारित. आता लोकसभा विसर्जितच झाली आहे, लोकसभा अस्तित्वातच नाही, त्याच्यामुळे लोकसभेचा प्रश्न नाही. आता काय झालं की लोकसभा परत पुनर्गठित झाली आणि पुनर्गठित झाल्यानंतर त्या लोकसभेने पहिल्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत म्हणजे 1 महिन्याच्या आत, तसा राज्यसभेने केलेला हा 2 महिने 60 दिवस चालेल, पण ते 60 दिवस जर संपले तर ते बंद होईल. म्हणजे ह्या 60 दिवसाच्या आत आपल्याला लोकसभा गठीत करणं आवश्यक आहे. लोकसभा गठीत झाल्यानंतर आपल्याला ज्या तारखेला लोकसभा पहिलं सत्र तिचं भरेल आणि प्रारंभ होईल लोकसभेचा त्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत जर लोकसभेने असा राष्ट्रपती राजवटीचा ठराव पारित केला नसेल तर तो ठराव
रद्द समजला जाईल. याचाच अर्थ असा आहे की ज्या ठिकाणी लोकसभा विसर्जित झाली असेल तिथे पहिल्या सुरुवातीच्या 2 महिन्यासाठी राज्यसभा तो ठराव पारित करून देईल आणि राष्ट्रपती राजवट राज्यामध्ये लागू राहील. त्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये लोकसभा गठीत झाल्यानंतर लोकसभा 30 दिवसाच्या आत तो ठराव पारित करून देईल आणि पुढे तो काही महिने जितके काळ चालायचा तितके काळ चालू शकेल. आणि अशा वेळी लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संमिश्र आदेशाने परत आहे तो प्रघात जो खंड 1 मध्ये सांगितलेला आहे त्याप्रमाणे राष्ट्रपती संसदेला देऊन त्यांची मान्यता घेऊन पुढे तो ठराव चालू ठेवायचा आहे राष्ट्रपती राजवटीचा. अन्यथा तो ठराव बंद होईल. त्यावरचे जे निर्बंध आहेत ते निर्बंध अशा प्रकारे 60 दिवस आणि 30 दिवस असे दिलेले आहे. विसर्जनाचा कालावधी या ठिकाणी लक्षात घेण्यात आलेला आहे आणि त्यावरून हे प्रवाह निश्चित करण्यात आलेले आहे. अनुच्छेद 356 समभाग 4 पुढे असं म्हणतो, याप्रमाणे मान्यता दिलेली उद्घोषणा ती रद्द झाली नाही तर उद्घोषणा जारी करण्यात आल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याचा कालावधी संपतात असण्याचे बंद होईल. राष्ट्रपतींची राज्यामधली राष्ट्रपती राजवटीची मर्यादा आता लक्षात आली, टोटल 6 महिने. पण या 6 महिन्यामध्ये 2 महिन्यात जर संसदेने पारित केली नसेल तर रद्द होईल आणि जर लोकसभा विसर्जित झालेली असेल, एकट्या राज्यसभेने पारित केलेली असेल तर लोकसभेने जर 30 दिवसाच्या आत पारित केली नसेल तरीही ती विसर्जित होईल. पण दोन्ही ठिकाणी समजा पारित झाली तर समभाग 4 असं म्हणतो की ती 6 महिनेपर्यंत लागू राहील. याला परंतुक आहे. 2 परंतुक महत्वाचे आहे ते आपण बघूया. परंतु असे की अशी उद्घोषणा अंमलात असल्याचे चालू राहण्यास मान्यता देणारा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहात पारित होईल तर व तेव्हा ती उद्घोषणा ती रद्द झाली नाही तर या खंडांमध्ये एरवी ज्या दिनांकास ती अंमलात असण्याचे बंद झाले असते त्या दिनांकापासून आणखी 6 महिन्याच्या कालावधीपर्यंत अंमलात असण्याचे चालू राहील. पण अशी कोणतीही उद्घोषणा काही झाले तरी 3 वर्षाहून अधिक काळ अंमलात राहणार नाही. या परंतुकांनी सांगितलं समभाग 4 मध्ये 6 महिने, परंतु इथे सांगितलं की जर राज्यसभेने लोकसभेने संसदेने ती बंद झाल्याचं घोषित केलं नसेल तर एक 6 महिनेपर्यंत किंवा राष्ट्रपतीने बंद झाल्याचं घोषित केलं नसेल तर 6 महिनेपर्यंत चालू राहील. म्हणजे एक 6 महिने झालं त्यानंतर पुढचे 6 महिने, आता झालं 1 वर्ष. आणि त्यालाच पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की असे 6 महिन्याचे त्याला मुदतवाढ दिल्यानंतर जास्तीत जास्त कालावधी हा 3 वर्षाचा असू शकेल. म्हणजे या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये किंवा पहिल्या 6 महिन्यामध्ये किंवा पहिल्या 1 वर्षामध्ये राज्याच्या निवडणुका, राज्याचं विधिमंडळ किंवा राज्यामध्ये जो संविधानिक बिघाड निर्माण झालेला आहे, ज्या संविधानिक यंत्रणा बंद झालेल्या आहेत त्या संविधानिक यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी तयारी करण्यासाठी म्हणून हा कालावधी दिलेला आहे. अनेकदा असा प्रश्न पडतो की हे कालावधी कशासाठी का दिलेला आहे संविधानाने? संविधानाने फार कंडिशनल तरतूद दिलेली आहे. म्हणजे शर्ती आणि अटी याच्या अधीन राहून संविधानाने या सगळं काळमर्यादा राष्ट्रपती राजवटीची राज्यातल्या आखून देण्याचा प्रयत्न केला आहे. याला अजून एक परंतु आहे. परंतु आणखी असे की जर अशा कोणत्याही 6 महिन्याच्या कालावधीत लोकसभेचे विसर्जन झाले आणि राज्यसभेने अशी उद्घोषणा अंमलात असण्याचे चालू राहिल्यात मान्यता देणारा ठराव पारित केला असेल, पण लोकसभेने अशी उद्घोषणा अंमलात असण्याचे चालू राहण्यासंबंधी कोणतीही ठराव उक्त कालावधीकरता पारित केला नसेल तर लोकसभा ती पुन्हा गठीत झाल्यानंतर प्रथम ज्या दिनांकात भरेल त्या दिनांकापासून 30 दिवस संपतात ती उद्घोषणा उक्त 3 दिवसाचा कालावधी संपण्यापूर्वी 30 दिवसाचा कालावधी संपण्यापूर्वी त्या लोकसभेनेही ती उद्घोषणा अंमलात असण्याचे चालू राहिल्यास मान्यता देणारा ठराव पारित केला नसेल तर अंमलात असण्याचे बंद होईल. म्हणजे जो प्रघात आपण समभाग 3 मध्ये बघितला तोच प्रघात समभाग 4 मध्ये हा पहिल्या 6 महिन्यानंतरच्या पुढच्या 6 महिन्याच्या कालावधी. म्हणजे दर 6 महिन्याला राष्ट्रपतीला ती उद्घोषणा रिपीट करावी लागेल. त्याचप्रमाणे ती उद्घोषणा संसदेमध्ये पारित करण्याची प्रक्रिया सुद्धा रिपीट करावी लागेल आणि त्या प्रक्रियेमध्ये जर लोकसभा विसर्जित असेल तर काय होऊ शकतं ते जे आधी बघितलं तेच या ठिकाणी लागू पडले.
ते 30 दिवसाचा कालावधी संपण्यापूर्वी आपल्याला ती निर्णय घ्यावा लागेल आणि तो निर्णय घेऊन जर लागू केली तरच पुढचे 6 महिने मिळतील. अशा प्रकारचे हे संविधानिक निर्बंध एक प्रकारे संसदेवर राष्ट्रपती राजवटी संबंधी राज्यातल्या संविधानिक यंत्रणा बंद पडल्याच्या परिस्थितीतले लागू असतील, अशा प्रकारचं विवेचन, अशा प्रकारचं भाष्य प्लस सुविद्य संविधान या ठिकाणी कर. याला परंतु अजून एक परंतु काय, आणि ते पंजाब राज्यासाठी आहे. ही संसदेच्या या खंडामध्ये झालेली एक दुरुस्ती आहे, ती 64वी घटना दुरुस्ती 1990 ला झाली. हा कालावधी जर आपण बघितला तर खलिस्तान चळवळीचा कालावधी आहे आणि त्या खलिस्तान चळवळीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा संपूर्ण संविधानिक यंत्रणा पंजाब राज्यामधली कोलमडली त्यावेळीची परिस्थिती आपल्या लक्षात घ्या थोडीशी, कारण या विवेचनासाठी आपण ती लक्षात घेणं आवश्यक आहे. परंतु तसेच पंजाब राज्याच्या बाबतीत 11 मे 1987 रोजी खंड 1 अन्वये जारी केलेली उद्घोषणा 11 मे 1987 रोजी पंजाब मध्ये राष्ट्रपती राजवटीची घोषणा करण्यात आली होती. जारी केलेल्या उद्घोषणेच्या संबंधातील त्या खंडाच्या पहिल्या परंतुकामधील 3 वर्षाहून असा निर्देशांकाचा अन्वयार्थ 5 वर्षाहून असा निर्देशांक म्हणून लावण्यात येईल. म्हणजे जिथं आपण 3 वर्षाचा मॅक्झिमम जास्तीत जास्त कालावधी राष्ट्रपती राजवटीचा ठेवलेला आहे, तो या घटने 64व्या घटना दुरुस्ती अन्वये आपण पंजाबमध्ये 5 वर्षाचा केला होता, कारण पंजाब मधली परिस्थिती त्यावेळी फार वेगळी होती. शेवटचा आणि क्रमांक 5 चा समभाग अनुच्छेद 356 चा असं म्हणतो, खंड 4 मध्ये काही अंतर्भूत असले तरी अशी उद्घोषणा जारी केल्याच्या दिनांकापासून 1 वर्ष उलटून गेल्यानंतरच्या कोणत्याही कालावधीमध्ये खंड 3 अन्वये मान्यता दिलेली उद्घोषणा अंमलात असल्याचे चालू राहण्याच्या बाबतीत ठराव. म्हणजे आता इथं 6 महिने, दर 6 महिन्यांनी मुदतवाढ असं करून आपण राष्ट्रपती राजवट 3 वर्षापर्यंत बघितली सर्वसाधारण राज्यांमध्ये, पंजाबमध्ये 5 वर्षापर्यंत. या व्यतिरिक्त 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर काही विशेष निर्बंध अजून संविधानाने टाकलेले. संविधानाचं या ठिकाणी लक्ष आणि उद्देश एकच आहे की ही आणीबाणीची परिस्थिती कुठल्याही राज्यामध्ये राष्ट्रपती राजवटीने लागू झाल्यानंतर अनंत काळ राहू नये, कारण लोकशाही प्रवादाला ही अपवाद आहे आणि म्हणून ती जास्त वेळ टिकू नये. त्यासाठी 6 महिन्याची कालावधी 3 वर्षापर्यंतचा आपण सगळे प्रावधानं बघितली. आता या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अजून काही निर्बंध आणण्याचा प्रयत्न संविधानाने केलेला आहे, तोही आपण सुज्ञपणे लक्षात घेतला पाहिजे की असा ठराव पारित करण्याच्या वेळी संपूर्ण भारतामध्ये किंवा यथास्थिती संपूर्ण राज्यामध्ये किंवा त्याच्या कोणत्याही भागामध्ये आणीबाणीची उद्घोषणा अंमलात असल्याशिवाय, आणि दुसरं म्हटलेलं आहे संबंधित राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यामधील अडचणीमुळे अशा ठरावामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कालावधीतील खंड 3 अन्वये मान्यता दिलेली उद्घोषणा अंमलात असण्याचे चालू ठेवणे आवश्यक असल्याचे निवडणूक आयोगाने प्रमाणित केल्याशिवाय संसदेच्या कोणत्याही सभागृहाला पारित करता येणार नाही. 1 वर्ष, त्या वर्षामध्ये जर निवडणूक आयोगाने सांगितलं की इथे निवडणुका घ्यायच्या तर निवडणुका होऊ शकतात, निवडणुका घेण्यासारखी परिस्थिती आहे, तर त्या वर्षामध्ये राज्यातल्या विधानमंडळाच्या निवडणुका पार पाडून तुम्हाला राष्ट्रपती राजवट मागे घ्यावी लागेल. पण काय सांगितलं तर निवडणूक आयोगाने सांगितलं तर क्रमांक 1 आणि क्रमांक 2 ची जी परिस्थिती आहे ती आहे, जर अशा वेळी राज्यासकट संपूर्ण देशामध्ये आणीबाणी नसेल तर. 2 कंडिशन्स महत्वाच्या, देशामधली आणीबाणी आणि त्याशिवाय निवडणूक आयोगाने त्या राज्यामधली जिथे राष्ट्रपती राजवट लागू आहे त्या राज्यामध्ये हे 1 वर्षाच्या आत आटपायचं आहे. 1 वर्षाहून अधिक कालावधी होणारी परिस्थिती असेल तर ती परिस्थिती परत पुनर्ठरावानुसार समभाग 4 प्रमाणे राष्ट्रपती अध्यादेश काढून संसदेसमोर तो ठेवेल आणि संसदेची दोन्ही सभागृह तो ठराव पारित करतील, तर वर्षाहून अधिक कालावधी लागेल. पण वर्षाच्या आत जर ह्या 2 गोष्टी नसतील तर, म्हणजे निवडणूक आयोगाचा तसा निगेटिव्ह अहवाल नसेल किंवा प्रतिबंधित करणारा अहवाल नसेल निवडणुकांबाबत, याचाच अर्थ तो प्रतिकूल असेल तर 1 वर्षाच्या कालावधीत तुम्हाला निवडणूक घेतली पाहिजे, किंवा देशात आणीबाणी नसेल
किंवा त्या राज्यामधली काही विशिष्ट परिस्थिती अजून हाताबाहेर गेलेली असतं. कारण हे पंजाबमध्ये आपण अनुभवलं आहे खलिस्तान चळवळीच्या वेळी. त्यावेळी संसदेच्या कुठल्याही सभागृहात असं पारित करता येणार नाही, म्हणजे 1 वर्षाच्या अगोदर वाढवता येणार नाही. याला एक शेवटची ओळ परंतु कसं आहे की परंतु असे की या खंडातील कोणतीही गोष्ट पंजाब राज्याच्या बाबतीत 11 मे 87 रोजी खंड 1 अन्वये जारी केलेल्या उद्घोषणेला लागू होणार नाही. ही जी गोष्ट आहे 1 वर्षाची, कारण पंजाबच्या परिस्थितीची भीषणता त्यावेळी लक्षात घेऊन 5 वर्षाची घटना दुरुस्ती केलेली आहे. ती अबाधित ठेवण्यासाठी हा प्रतिबंध समभाग 5 मध्ये लावलेला आहे की हे जे 1 वर्षाचं परिमाण आम्ही राज्याच्या निवडणूक आयोगाच्या वतीने तिथे विधानमंडळाच्या निवडणुकांबाबत करत आहोत, ते पंजाब राज्याला लागू पडणार नाही. कारण पंजाब राज्यासाठी वेगळे अध्यादेश, वेगळे अधिनियम, वेगळ्या परिस्थितीमुळे लावण्यात आलेले आहे, असा याचा अर्थ आहे. भला मोठा अनुच्छेद, तितकाच उद्बोधक, तितकाच क्लिष्ट, तितकाच तांत्रिक बाबी समावेश असलेला आज आपण बघितला 356 राष्ट्रपती राजवट. एक छोटा शब्द आहे, पण त्याच्या शब्दाच्या मागे किती मोठं कायद्याचं, संविधानाच्या तांत्रिक बाबीचं आपल्याला कॉम्प्लेक्स दिसतो. तो कॉम्प्लेक्स एकाच गोष्टीसाठी की संविधानातली लोकशाही मूल्य ही जगली पाहिजे. शेवटी ही संविधानिक लोकशाही आहे. यावर अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतील, अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतील. जर तसे प्रश्न नसतील तर आपण उद्या दिनांक 3 मार्च ला 357 अनुच्छेद अभ्यासाला घेऊया. जर तसं नसेल तर आपण प्रश्न घेऊया. किंबहुना आता आपलं संविधानाचं पारायण बऱ्यापैकी परिपक्वतेकडे जात असल्यामुळे आपल्याला इथे प्रश्न उत्तराचा वर जास्त भर देणं आवश्यक आहे. कारण ही जी परिस्थिती आहे, ती परिस्थिती आत्ताच्या केंद्र आणि राज्य यांच्यातल्या ताणलेल्या तणावावर यथाशक्ती भाष्य करू शकते. हीच परिस्थिती आहे. हेच संविधानातल्या तरतुदी आणि प्रावधानं आहेत जी याच्यावर सोल्युशन म्हणून वापरता येऊ शकतात. आणि म्हणून याच्यावर प्रश्न येणं, त्या प्रश्नाची सहजता लक्षात घेऊन तुम्हाला आव्हान करतो की या बाबतीतले तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत ते तुम्ही विचारले पाहिजे. पारायण करताना आपण जे काही बोलू त्याच्यातून तुमच्या मनातले प्रश्न जर नीटसे ऍड्रेस झाले नाही, शमले नाही, तर पारायण आपलं अधुरं राहील. म्हणून याच्या पूर्णतेत तुमचा सहभाग हा अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीनं विनंती करून सगळ्या प्रश्नकर्त्यांना इथेच मी आज वेळेची मर्यादा लक्षात घेऊन थांबतो. धन्यवाद.